धर्म की कुटुंब, कर्तव्य की वैराग्य. एक ब्राह्मण ज्याने संन्यास स्वीकारला, पण नियतीने त्याला पुन्हा संसारात आणलं. ही कथा आहे विठ्ठलपंत यांची. नमस्कार. आता आपण भक्ती विजय कथासार मध्ये 8व्या अध्यायामध्ये बघूया विठ्ठलपंतांचे संन्यास ग्रहण व संसारागमन. श्री गणेशाय नमः. एके दिवशी ब्रह्मदेव आणि भगवान शंकर क्षीरसागरात वास करणाऱ्या भगवान विष्णूंना भेटायला आले होते. त्यांचे आदरातिथ्य केल्यावर श्रीहरी म्हणाले, आपण तिघांनी भूलोकी अवतार घेऊन धर्माचा व भक्तीचा प्रसार करावा असे माझ्या मनात आहे. शिवजी तुम्ही निवृत्ती, मी ज्ञानेश्वर आणि ब्रह्माजी सोपान या नावाने सख्खे बंधू म्हणून प्रकट व्हायचे आहे. आदिमाया या आपल्या भगिनी मुक्ताबाई असतील. त्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला आणि आदिमायेंसह सर्वांनी एकत्र अवतार घेण्याचे ठरवले. महाराष्ट्रात गोदावरीच्या तीरी आपे गावात गोविंदपंत कुलकर्णी म्हणून एक विष्णू भक्त राहत होते. नीराबाई या त्यांच्या पत्नी, विठ्ठलपंत हे त्यांचे पुत्र. 8व्या वर्षी मुंजे झाल्यावर त्यांनी वेदशास्त्रादिकांचे अध्ययन केले. ते काव्यात आणि व्याकरणातही निपुण झाले. पुढे त्यांच्या मनात आपण तीर्थयात्रा करावी असे आले आणि मातापित्यांची आज्ञा घेऊन ते तीर्थक्षेत्रास निघून गेले. द्वारका, पिंडारक, मंगळहुडा, सुदामपुरी, मूळ माधव, भालुका तीर्थ, प्रभास, सोरटी, सोमनाथ, धवलपुरी अशी पुराण प्रसिद्ध महाक्षेत्रे करून ते सप्तशृंगीस आले व तिथून गोदावरी, कपालेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर करत अलकावतीस आळंदीस आले. तेथे चक्रतीर्थात स्नान करून ते देवपूजा करत बसले. त्यावेळी सिद्धोपंत नावाचे एक ब्राह्मण तेथे स्नानास आले होते. ब्रह्मचारी विठ्ठलपंतांचे तेज पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांना वंदन करून आपण कोण, कुठले आदी चौकशी केली. विठ्ठलपंतांनी त्यांना स्वतःची माहिती सांगून ते अनेक तीर्थांच्या यात्रा करून तेथे आल्याचे सांगितले. ते ऐकून सिद्धोपंतांनी त्यांना आदराने आपल्या घरी नेले. त्यांना भोजन दिले आणि आपल्याकडेच वस्तीस ठेवून घेतले. त्या रात्री पांडुरंगांनी सिद्धोपंतांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही आपली कन्या या ब्रह्मचार्यांना द्या, तिचे सालंकृत कन्यादान करा असे सांगितले. सकाळी उठल्यावर त्यांनी रात्रीचा स्वप्न दृष्टांत विठ्ठलपंतांना सांगितला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही सांगता ते ठीक आहे, पण पांडुरंगांनी मला तशी आज्ञा केल्याशिवाय मी तुमच्या मुलीशी विवाह करणार नाही. त्यावर सिद्धोपंत म्हणाले, मग तुम्ही आजचा दिवस येथेच राहा. माझे बोलणे सत्य असेल तर तुम्हालाही स्वप्न दृष्टांत होईल. त्यांचे म्हणणे मान्य करून विठ्ठलपंत तेथेच राहिले. आश्चर्य म्हणजे पांडुरंगांनी त्या रात्री त्यांनाही स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले, तुम्ही सिद्धोपंतांच्या मुलीशी विवाह करा. तिच्या उदरी 4 अवतार जन्म घेणार आहे. त्या ईश्वरी योजनेत तुमचे सहकार्य द्या. त्या आज्ञेला अनुसरून त्यांनी सिद्धोपंतांच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांच्या कन्येशी रुक्मिणीशी विवाह केला. विवाहानंतर आषाढ महिन्यात विठ्ठलपंतांनी आपल्या श्वशुरांना मला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यावयाचे वाटते असे सांगताच ते आपली कन्या व जावयांसह पंढरपुरात जाऊन आले. आळंदीत परतल्यावर विठ्ठलपंत सासऱ्यांना सांगून त्यांच्या अनुज्ञेने दक्षिणेकडील रामेश्वर, मल्लिकार्जुन, गोकर्ण आदी तीर्थक्षेत्रे पाहून परत आले. त्यानंतर आपल्या मातापित्यांना भेटण्यासाठी ते पत्नीसह आपेगावी निघाले. आपणही व्याह्यांना भेटून यावे असा विचार करून सिद्धोपंतही त्यांच्याबरोबर निघाले. त्यांनी आपेगावी जाऊन गोविंदपंत व नीराबाई यांची भेट घेतली. त्यांना क्षेमकुशल विचारले आणि सदर विवाहाबद्दलची सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी सुन्मुख पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला होता. सिद्धोपंतांनी आपल्या व्याह्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून आळंदीस परतले. पुढे काही काळाने गोविंदपंत व नीराबाई उभयता कालवश झाली. त्यांच्या निधनानंतर विरक्त वृत्तीचे विठ्ठलपंत संसारात लक्ष देईनासे झाले. ते वृत्त कळताच सिद्धोपंत आपेगावी आले. त्यांनी आपल्या जामातांचे सांत्वन केले. त्यांना प्रपंचाच्या 4 गोष्टी सांगितल्या आणि आळंदीत चलण्याची विनंती केली. त्यांनी होकार देताच ते आपली कन्या व जामात यांच्यासह आळंदीस परतले. तेथील वास्तव्यास विठ्ठलपंतांना नित्य सत्संगाचा व साधू दर्शनाचा लाभ होऊ लागला. आषाढी कीर्तनाची पंढरपूर यात्रा घडू लागली. असा बराच काळ लोटला. रुक्मिणींनाही अपत्य झाले नाही. तेव्हा विठ्ठलपंतांच्या मनात काशीला जाऊन संन्यास घेण्याचे विचार बळावू लागले. त्यांनी आपले मनोगत पत्नींना सांगितले. तेव्हा त्या फारच चिंताग्रस्त झाल्या. हे वृत्त सिद्धोपंतांना कळताच ते म्हणाले, रुक्मिणी, जोपर्यंत तुम्हाला पुत्र संतान होत नाही तोपर्यंत त्यांना संन्यास घेता येणार नाही. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी विठ्ठलपंतांना संन्यास घेण्याची अनुमती दिली नाही. त्यामुळे तो विचार तसाच राहून गेला.
एके दिवशी विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे गंगा स्नानात जाण्याची परवानगी मागितली. त्यावेळी ते दुश्चित असल्यामुळे त्यांच्या मुखातून नकळत हुकार बाहेर पडला. त्यावर समाधान मानून त्यांनी घर सोडले आणि श्री क्षेत्र काशीस आले. तेथे साधू संत वैष्णव यांच्या सहवासात त्यांचे मन रमले. एकाच सत्संगात गीताख्यान चालले असताना त्यांनी संन्यास योग ऐकला. त्यामुळे जन्ममरणांचे फेरे चुकवण्यासाठी आपण आताच दृढ प्रयत्न केला पाहिजे असा त्यांनी निश्चय केला. त्या समयी काशीमध्ये श्री रामाश्रम नावाचे थोर संन्यासी राहत होते. विठ्ठलपंत त्यांना शरण गेले व आपण मला संन्यास दीक्षा द्या अशी विनंती केली. तेव्हा त्यांनी त्यांच्या परिवाराची चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, या जगात मी एकटाच आहे. मला माता पिता बंधू आप्त नाहीत, दारापुत्रादी पाशेही नाही. ते ऐकून त्यांचे समाधान झाले. त्यांची विरक्ती पाहून त्यांनी मंत्रोपदेश केला आणि विधिवत संन्यास दीक्षाही दिली. त्यानंतर त्यांनी काशीतच वास्तव्य केले. पुढे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्याची वार्ता कर्णोपकर्णी सिद्धोपंत व रुक्मिणी यांना कळली. ती ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले. त्या प्रसंगी रुक्मिणीच्या घरच्यांनी त्यांना परोपरीने समजावले, त्यांचे सांत्वन केले. मग त्यांनीही मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि उर्वरित आयुष्याचे सार्थक करावे म्हणून प्रदक्षिणा घालून अश्वस्थांची सेवा करणे, व्रतवैकल्य करणे असे नियम करून त्यांचे निष्ठेने पालन करू लागल्या. कालांतराने दक्षिण यात्रेस निघालेले श्री रामाश्रम स्वामी फिरत फिरत आळंदीस आले आणि विश्रांतीसाठी एका पिंपळ पारावर बसले. याच पिंपळाला रुक्मिणी नित्य प्रदक्षिणा घालत असत. त्या दिवशी नित्याप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी तेथे आले असता त्यांनी स्वामीजींना पाहिले आणि त्यांना आदराने नमस्कार केला. तेव्हा त्यांनी सहजगत्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. ते वचन ऐकून त्या किंचित हसल्या. त्यांचे नवल वाटून ते म्हणाले, तुम्ही का हसलात? मी काही विनोद केला का? त्या म्हणाल्या, महाराज क्षमा करा, माझ्या पतिदेवांनी माझा त्याग करून संन्यास घेतला आहे. मग आपला आशीर्वाद कसा खरा होणार? आपण माझी कर्मगती लक्षात न घेताच आशीर्वाद दिलात म्हणून हसू आले. ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, घरी तरुण अपत्यहीन स्त्री असताना संन्यास घेणारा आणि त्याला संन्यास दीक्षा देणारा अशा गुरु शिष्य दोघांनीही प्रायश्चित्त घेतले पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. कोण आहे तुमचे पती? मला त्यांच्याविषयी काही सांगा. तेव्हा त्यांनी जे वर्णन केले त्यावरून श्रीरामाश्रमांना पत्नीची प्रतारणा करून आपल्याशी खोटे बोलून संन्यास घेणारे ते गृहस्थ विठ्ठलपंतच आहे याची खात्री झाली. तसेच त्यांना संन्यास दीक्षा देऊन आपण मोठी चूक केली आहे हेही त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, रुक्मिणी, तुमच्या वडिलांना येथे घेऊन या. त्याप्रमाणे त्यांनी सिद्धोपंताला बोलावून आणले. त्यांनी श्रीरामाश्रमांना वंदन करून त्यांची यथोचित आदरातिथ्य केले आणि आपण कुठे आलात, कुठे जाणार आहात आदी चौकशी केली. तेव्हा स्वामीजी म्हणाले, माझा आश्रम काशीत असून मी रामेश्वरांच्या दर्शनासाठी दक्षिण प्रांतात आलो आहे. आज योगायोगाने तुमच्या कन्या भेटल्या. त्यांनी आपली दुर्दैवी हकीकत सांगितली. त्यावरून मीच तुमच्या जामातांना संन्यास दीक्षा दिल्याचे माझ्या लक्षात आले आहे. ती चूक सुधारली पाहिजे म्हणून मी काशीला जात आहे. तेव्हा यांना घेऊन तुम्हीही माझ्या समवेत चला. त्यावर सिद्धोपंत व रुक्मिणी यांच्यासह श्रीरामाश्रम वाराणसीतील आपल्या आश्रमात परतले. तेथे चैतन्यांना अर्थात विठ्ठलपंतांना बोलावून म्हणाले, तुमचा विवाह झालेला होता, घरी पत्नीही होत्या, मग माझ्याकडून संन्यास दीक्षा घेताना मला दारापुत्रादी कसलेही पाश नाहीत असे खोटे का बोललात? ते ऐकून ते घाबरले. या प्रमादाबद्दल हे यतीश्वर आपल्याला शाप देतील म्हणून त्यांनी अपराध कबूल केला. तेव्हा स्वामीजींनी रुक्मिणींना बोलावले आणि विठ्ठलपंतांना उद्देशून म्हणाले, आता संन्यासाची वस्त्रे उतरवून ठेवा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. या तुमच्या पत्नी रुक्मिणी यांना घेऊन घरी जा व संसार करा, ही माझी आज्ञा आहे. तेव्हा लज्जित झालेल्या विठ्ठलपंतांनी गुरूंचे वचन ऐकले. त्यावर आपली कन्या व जावाई यांच्यासह सिद्धोपंत आळंदीस परतले. तेव्हा लोकांनी विठ्ठलपंतांच्या वैराग्याची व त्यांच्या विपरीत कर्माची कुचेष्टा केली. ती जननिंदा त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केली. आप्तांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते आणि लोकांनीही वाळीत टाकले होते म्हणून ते भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करू लागले. मुखाने हरिनाम घ्यावे, गीता भागवताचे श्रवण मनन करावे आणि मनात अढळ शांती धरून आल्या दिवसाला सामोरे जावे असा त्यांचा दिनक्रम होता. अशा प्रकारे कालक्रमणा करत असता 12 वर्ष लोटली. त्या अवधीत त्या दाम्पत्याला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणींच्या पोटी जन्मलेली ही भावंडे म्हणजेच हर, हरी, विधाता आणि आदिमाया यांचे अवतार होते. अध्याय 8 समाप्त.